Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. The channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn a new lesson of English, that is Paramveer Chakra or Heroes. परमवीर चक्र हे एक मिलिटरी शौर्य पदक आहे आणि सैन्यामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्यालाच ते बहाल केले जाते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत फक्त 21 सैनिकांनाच बहाल करण्यात आलेले आहे. करूया सुरुवात. यू मे हॅव हर्ड अबाउट लेजेंडरी हीरोज ऑफ द पास्ट अँड देअर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्ट्स ऑफ ब्रेव्हरी. लिजेंड म्हणजे दंतकथा आणि दंतकथेमध्ये जसे भव्य दिव्य कारनामे दाखवले जातात तसेच भव्य दिव्य कारनामे वास्तवात करणाऱ्या हिरोजबद्दल किंवा त्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्ट्सबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल आपण कदाचित ऐकलेलं असेलच. But even today, many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. परंतु आजही शूर सैनिक आपल्या संरक्षणासाठी त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं बलिदान देतात. सॅक्रिफाइस म्हणजे बलिदान देणे. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. त्यांच्या शौर्यपूर्वक कार्याचा गौरव केला जातो, सन्मान केला जातो, त्यांना गौरवार्थ स्मृतिचिन्ह देऊन. डीड्स म्हणजे कार्य, तर बेस्टो म्हणजे बहाल करणे आणि डेकोरेशन्स म्हणजे गौरवार्थ दिलेले पदक. Paramveer Chakra is India's highest military decoration. It is awarded for the most conspicuous bravery or some daring or preeminent act of valor or self-sacrifice. परमवीर चक्र हा अवॉर्ड त्या सैनिकांना दिला जातो की ज्यांनी सर्वात प्रमुख शौर्याचं काम किंवा हिंमत दाखवलेली आहे, किंवा शौर्याचं प्रमुख काम केलेलं आहे, किंवा विख्यात काम केलेलं आहे, किंवा सेल्फ सॅक्रिफाईस दिलेली आहे, म्हणजे स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. कोणासमोर? तर इन द प्रेझेन्स ऑफ द एनिमी, तर शत्रूंच्या समोर. आणि प्रेझेन्स म्हणजे उपस्थित असताना, आणि एनिमी म्हणजे शत्रू. वेदर ऑन लँड, मग ते जमिनीवर असेल, ॲट सी समुद्रामध्ये असेल, ऑर इन द एअर किंवा हवेमध्ये असेल. म्हणजेच आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स यामधल्या कुठल्याही सैनिकाला हा ऑनर प्राप्त होऊ शकतो जर त्यांनी शत्रूसमोर असताना किंवा मृत्यूसमोर दिसत असताना शौर्याची कामगिरी केलेली आहे त्यांना. तर परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर ऑनर, आणि हा जो ऑनर आहे हा खूप रेअर आहे, दुर्मिळ आहे. सो फार म्हणजे आतापर्यंत इट हॅज बीन अवॉर्डेड ओनली 21 टाइम्स, आणि आतापर्यंत हा अवॉर्ड फक्त 21 वेळा दिला गेलेला आहे. 14 ऑफ दिस अवॉर्ड्स वेअर गिवन पोस्टह्युमनसली, आणि याच्यामधले 14 अवॉर्ड्स हे सोल्जर्सच्या मृत्यूनंतर देण्यात आलेले आहेत. म्हणजेच हा अवॉर्ड प्राप्त करण्यासाठी किती शौर्याचे काम करावे लागते हे आपल्या लक्षात येणार आहे. कसा आहे मेडलचा लुक किंवा ॲपिअरन्स? द मेडल इटसेल्फ इज व्हेरी सिम्पल इन ॲपिअरन्स, आणि हे जे मेडल आहे हे दिसायला अतिशय साधंच आहे. इट इज मेड ऑफ ब्रॉन्झ, आणि ब्रॉन्झपासून ते बनलेलं आहे, म्हणजेच कास्याचं बनलेलं आहे. अँड इज फिटेड विथ स्विल माउंटिंग अँड हॅज अ प्लेन पर्पल रिबन, आणि ते फिट केलेलं आहे एका वळणाऱ्या आधाराला. त्या वळणाऱ्या आधाराला फिट केलेलं असून त्याला एक पर्पल रिबनसुद्धा आहे. स्वेल म्हणजे वळणार आणि माउंटिंग म्हणजे आधार. ऑन दी ऑब्झर्व इट हॅज द इंडियन नॅशनल एम्ब्लेम ॲट द सेंटर, आणि त्याच्या सेंटरमध्ये आपलं भारतीय प्रतीकसुद्धा आपल्याला दिसते. सराउंडेड बाय 4 रेप्लिकास ऑफ इंद्राज वज्रा, आणि ते सराउंडेड केलेलं आहे इंद्र वज्राच्या 4 प्रतिरूपांनी. रिप्लिकाज म्हणजे प्रतिरूपे, म्हणजे हुबेहूब जसंच्या तसं. तर इंद्रवज्र जसं होतं तसेच्या तसे 4 प्रतिरूपं त्यावर कोरलेले आहेत. ऑन दी रिव्हर्स द वर्ड्स परमवीर चक्र आर एनग्रेव्ड इन हिंदी अँड इंग्लिश, आणि मेडलच्या मागच्या बाजूने परमवीर चक्र हे नाव कोरलेलं आहे हिंदीमध्ये सोबतच इंग्लिशमध्ये, विथ 2 लोटस फ्लावर्स इन बिटवीन, आणि त्यांच्यामध्ये 2 कमळाची फुले आहेत. तर कोणी केलेलं आहे हे परमवीर चक्र डिझाईन? द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन्ड बाय सावित्रीबाई खानोलकर. तर सावित्रीबाई खानोलकर यांनी हे परमवीर चक्र डिझाईन केलेलं आहे. शी वॉज अ युरोपियन लेडी, जी एक युरोपियन स्त्री होती, हू मॅरिड विक्रम खानोलकर अँड इंडियन आर्मी ऑफिसर, ज्यांनी लग्न केलं विक्रम खानोलकर यांच्यासोबत, जे की एक भारतीय सैनिक अधिकारी होते.
सावित्रीबाई loved India and took Indian citizenship. सावित्रीबाई खानोलकर यांना भारत आवडला, भारतावर त्यांनी प्रेम केलं आणि भारताचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं. She spoke Marathi, Sanskrit, Hindi fluently and had studied Indian arts and traditions in depth. सावित्रीबाई खानोलकर मराठी, संस्कृत आणि हिंदीसुद्धा अतिशय अस्खलितपणे बोलत होत्या. अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स. सोबतच त्यांनी भारतीय कला आणि ट्रॅडिशनचा सुद्धा अभ्यास केला खूप खोलवर. परमवीर चक्रावर इंद्रवज्र विराजमान आहे. तर हे इंद्रवज्रच का घेतलं गेलं, काय याच्या मागची संकल्पना घेऊया जाणून. इंद्राज वज्रा और थंडरबोल्ट इज सपोज टू बी अ मॅचलेस वेपन. इंद्रवज्र किंवा थंडरबोल्ट अर्थात सौदामिनी हे एक मॅचलेस म्हणजेच विजोट वेपन समजले जाते. वेपन्स अर्थातच शस्त्र. बट व्हॉट मेक्स द वेपन इनविन्सिबल इज द सुप्रीम सॅक्रिफाइस ऑफ द सेज दधीची. परंतु या शस्त्राला अजय बनवलं ते ऋषी दधीची यांच्या महान सॅक्रिफाइसने म्हणजेच बलिदानाने. अकॉर्डिंग टू लिजेंड म्हणजेच दंतकथेनुसार थाउजंड्स ऑफ इयर्स एगो, हजारो वर्षापूर्वी अ डेमन हॅड स्टोलन ऑल द वॉटर इन द वर्ल्ड. एका राक्षसानं जगातील सर्व पाणी चोरलं. इनोसंट पीपल वेअर सफरिंग अँड डाईंग विदाउट वॉटर. जे निष्पाप जीव होते, निष्पाप लोक होते, ते पाण्याशिवाय मरू लागले. दिस डेमन कुड नॉट बी डिफिटेड बाय एनी ऑर्डिनरी वेपन मेड ऑफ ऑर्डिनरी मेटल लाईक वूड, मेटल एक्सेट्रा. साधारण मटेरियलपासून म्हणजेच लाकडापासून किंवा एखाद्या धातूपासून बनवलेलं कोणतंही शस्त्र या राक्षसाला हरू शकलं नाही. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य. म्हणून समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. काहीतरी असामान्य आवश्यक होतं. रिक्वायर म्हणजे गरज असणे, आवश्यकता असणे. इट वॉज लर्न दॅट द सेज दधीची हॅड बोन्स ऑफ सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर. आणि असं समजलं जात होतं की दधीची ऋषीच्या हाडांमध्ये अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहे. बट हाऊ कुड वन आस्क फॉर द बोन्स ऑफ अ लिव्हिंग मॅन. परंतु एका जिवंत माणसाची हाडे कोणी कसं मागू शकणार होतं. सेज दधीची वॉज अ नोबल मॅन. आणि हे खरोखरच एक उच्च कुलीन, एक चांगल्या हृदयाचे व्यक्ती होते सेज दधीची. ही हिमसेल्फ लेड डाऊन हिज लाईफ अँड गेव हिज ओन बोन्स टू हेल्प द पीपल. आणि लोकांची मदत करण्यासाठी आपल्या जीवाचं त्यांनी बलिदान दिलं. आपली हाडे ते शस्त्र बनवण्यासाठी त्यांनी दिलं. इंद्रवज्रा, इंद्राज वेपन ऑफ थंडरबोल्ट वॉज फॅशन्ड फ्रॉम दिस बोन्स अँड द डेमन वॉज डिफिटेड. आणि दधीची ऋषीच्या या हाडांपासून हे इंद्रवज्र नावाचं शस्त्र बनवलं गेलं आणि त्या राक्षसाला केलं पराभूत. Just as the Indra Vajra derived power from Sage Dadhichi's bones, the Indian military derives its strength and power from the sacrifice of the bravest of the brave, the Paramveer Chakra holders. ज्याप्रमाणे दधीची ऋषीच्या हाडांपासून इंद्रवज्राने शक्ती प्राप्त केली, त्याचप्रमाणे भारतीय मिलिटरीला सुद्धा शक्ती प्राप्त होते त्या शूरवीरांच्या बलिदानाने, ज्यांना परमवीर चक्र बहाल करण्यात आलेले आहे. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखाव यांना परमवीर चक्र बहाल करण्यात आलेलं आहे. तर त्यांची अतुलनीय कामगिरी कोणती आहे बघूया. ऑन द 14th of December 1971, Srinagar airfield was attacked by a wave of 6 enemy Sabre aircraft. 14 डिसेंबर 1971ला श्रीनगरच्या एअरफील्डवर हल्ला केला गेला आणि तो हल्ला केला गेला एनिमीच्याच म्हणजे शत्रूच्या 6 सेबर एअरक्राफ्ट्सच्या माध्यमातून. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखाव वॉज ऑन रेडिनेस ड्युटी ॲट दॅट टाइम. आणि हे जे निर्मलजीत सिंग शेखाव होते हे त्यावेळेस तत्परतेच्या ड्युटीवर होते, कर्तव्यावर होते. ही कुड नॉट टेक ऑफ इमिडिएटली बिकॉज ऑफ क्लाउड्स ऑफ डस्ट रेस्ड बाय अनादर एअरक्राफ्ट्स. निर्मलजीत सिंग शेखा ताबडतोब टेक ऑफ घेऊ शकत नव्हते, कारण इतर एअरक्राफ्ट्सनी धुळीचे जसे काय ढग निर्माण केलेले होते. बाय द टाइम द रनवे वॉज क्लिअर. आणि काही वेळानंतर रनवे हा क्लिअर झाला. द एनेमी एअरक्राफ्ट वेअर ओव्हरहेड. आणि एनेमीचे जे एअरक्राफ्ट होते ते अगदी आता डोक्यावर होते. दे वेअर फ्लाइंग लो, फायरिंग अँड अटॅकिंग द एअरफील्ड विथ बॉम्ब्स. शत्रूंची विमाने खूप खालून उडत होती आणि एअरफील्डवर हल्ला करत होती. बॉम्बचा वर्षाव त्या एअरफील्डवर सुरू होता त्यांचा. इवन देन फ्लाइंग ऑफिसर शेखा टूक ऑफ इन हिज नाईट फायटर द मोमेंट ही कुड. तरीसुद्धा फ्लाइंग ऑफिसर शेखा हे आपल्या नाईट फायटर या विमानामध्ये बसले.
नॅट फायटर हे एक लढाऊ विमान इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत हलक्या प्रतीचं समजले जाते किंवा इतरांच्या समोर त्याचा निभाव लागणं शक्य नसते. तरीसुद्धा त्यावेळेस त्यांच्याकडून जे शक्य होतं ते त्यांनी केलं. He began to combat the powerful saber jet aircraft of the enemy. आणि आपल्या नॅट फायटर सोबतच त्यांनी लढाई सुरू केली शत्रूंच्या पॉवरफुल सेबर जेट या एअरक्राफ्ट सोबत. आणि तरीसुद्धा ही डॅमेज 2 ऑफ देम त्यांच्यामधली 2 त्यांनी डॅमेज केली, त्यांनी निकामी केली. हिज फाईट विथ द अटॅकिंग एअरक्राफ्ट नाव कंटिन्यूड ॲट द ट्री टॉप हाईट. झाडाची जेवढी उंची असते तेवढ्या उंचीवर ही लढाई सुरू होती. ॲट लास्ट द एनिमी एअरक्राफ्ट फ्लेड फ्रॉम द सीन ऑफ द बॅटल. आणि शेवटी शत्रूंची जे विमाने होती, लढाऊ विमाने होती, ती या बॅटल फील्डवरून पळाली. The airfield and the town of Srinagar were saved. आणि एअरफील्ड सोबतच श्रीनगर हे टाउन वाचवलं गेलं. बट अलास, परंतु दुःखाची एक घटना घडली. फ्लाइंग ऑफिसर शेखाज एअरक्राफ्ट टू क्रॅश अँड ही वॉज किल्ड. फ्लाइंग ऑफिसर शेखॉफ यांचे एअरक्राफ्टसुद्धा क्रॅश झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. फ्लाइंग ऑफिसर शेखा डिस्प्लेड ग्रेट फ्लाइंग स्किल अँड डिटर्मिनेशन इन द फेस ऑफ सर्टन डेथ. साक्षात मृत्यूसमोर दिसत असताना सुद्धा फ्लाइंग ऑफिसर शेखा यांनी आपलं उडान कौशल्य दाखवलं आणि जिद्द त्यासोबतच दाखवलं त्यांचं धैर्य आणि सुरक्षित ठेवली एअरफील्ड आणि श्रीनगर हे टाउन. ही शोड अनमॅच्ड हिरोइझम अबव अँड बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी. आपल्या ड्युटीच्या समोर जाऊन सुद्धा अतुलनीय आणि विजोड असं हिरोइझम म्हणजेच नायकत्व यांनी दाखवलं. Salute to the bravest of the brave, Flying Officer निर्मलजीत सिंग शेखा. सॅल्यूट त्या शूरातल्या शूरवीराला फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा यांना. परमवीर चक्र कोणाला आणि कोणत्या ब्रेव्हरीबद्दल देण्यात आलेले आहे हे जर आपल्याला आणखी जाणून घ्यायचे असेल तर www.paramveerchakra.com ही वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अधिकची माहिती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. सोबतच एक लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे, द 21 ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव परमवीर चक्रा.